दुसरा दिवस आणि आज आता आम्ही निघालोय काश्मीरला जायला. सो सगळी तयारी झालेली आहे. मागे गाडी बिडी वरणं चालू आहे. सगळं बॅग बिग सगळ्या लोड झालेल्या आहेत आणि आता आम्ही निघतोय. सकाळचे 6 वाजलेत आणि आता आम्ही निघालोय जायला काश्मीरला आणि मग तिथून बालतालला संध्याकाळी पोहोचणार आहोत. तर बघूया आजचा काश्मीरचा प्रवास, जम्मू टू काश्मीरचा प्रवास. आम्ही सर्व एकत्र जमून एक ग्रुप फोटो काढायचा ठरवलं, कारण जेणेकरून एक आठवण राहावी की यावर्षी एवढा मोठा ग्रुप यात्रेला आला होता. तर आम्ही सर्व अरेंजमेंट करतो आणि फोटो काढतो. फोटो वगैरे काढून झाले आणि आता आम्ही निघालो आहोत जम्मू वरून बालतालला जायला. आम्ही 2 बस केलेल्या आहेत. एका बसमध्ये म्हणजे आमच्या बसमध्ये जे हेलिकॉप्टरने दर्शन घेणार आहेत ते भाविक आहेत आणि दुसऱ्या बसमध्ये बालताल मार्गे घोडा आणि चालत जाणारे भाविक आहेत. छान अशा निसर्गाचा आणि मोकळ्या हवेचा आस्वाद घेत आम्ही प्रवास सुरू केला आणि पुढे टोल नाका आल्यावर गाडी थोडी स्लो झाली आणि अचानक मारुतीरायाचं दर्शन झालं. टोल नाका पार करताना पाहिलं की जागोजागी आमच्या सुरक्षेसाठी आपल्या देशाचे जवान उभे आहेत. एका डोंगराला दुसऱ्या डोंगराशी जोडणारा हा भयानक पण उत्कृष्ट असा पूल दृष्टीस पडला. गाडी पुढे पुढे जात होती आणि छान अशी एक हवेली नजरेस पडली. थोड्या वेळातच लक्षात आलं की ती हवेली नसून एक हॉटेल असल्याचं. प्रवासात अजून एक गोष्ट कळली ती म्हणजे आपल्या राज्यात पोलिसांचं राऊंड अप जसं असतं तसं काही तासांनी इथे मिलिटरीचा कन्वे असतो. कन्वे म्हणजे मिलिटरीचा राऊंड अप असतो. थोडं पुढे आल्यावर ड्रायव्हरने गाडी थांबवली ती कालिका मातेच्या मंदिरासमोर. मोह आवरता आला नाही म्हणून खाली उतरून बाहेरूनच देवीचं दर्शन घेतलं आणि मंदिरावर असणाऱ्या सुंदर अशा कालिका मातेच्या मूर्तीचा आणि एक सुंदर अशा रथाचा व्हिडिओ केला. प्रसाद घेऊन पुढच्या प्रवासाला लागलो. काश्मीरमधील लोकल प्रवास कसा असतो हेही पाहायला मिळालं. एखादं बिराड घेऊन एक बस जाताना दिसली आणि वडापची आठवण झाली. जम्मू काश्मीरची प्रगती झालेली पाहायला मिळाली. रस्ते 4 पदरी झाले आणि प्रवास थोडा आरामदायी व फास्ट झाला. डोंगरातून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि डोंगराने अंगावर घेतलेली हिरवीगार चादर हे दृश्य पाहून मन खूप प्रसन्न होत होतं. गाडी पुढे सरकत होती आणि प्रवास सुरूच होता. थोड्याच वेळात आम्हाला एक बोगदा लागला. या बोगद्यात शिरताना मन थोडंसं कुचकुचत होतं. ते म्हणजे आम्ही पटनी टॉपचा जो घाट आहे तो मिस करणार होतो. पण त्यामुळे आमचा बराचसा वेळ आणि बरचसं अंतर कमी होणार होतं. थोडं पुढे गेल्यावरती जी आम्ही बोगद्यामध्ये रोषणाई बघितली ती तर अप्रतिम होती. आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. सो नाश्ता करून घेऊ आणि मग आपण नाश्ता झाला का पुढे परत आपल्या प्रवासाला जाऊ. सो आता आम्ही कुठे थांबलो आहे ते आपण बघून घेऊ. आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहे नाशिरीमध्ये. नाशिरीला आलो आहे, नाशिरीला थांबलो आहे. नाशिरीला इथे नाश्ता करून घेतो आणि मग पुढे पुढच्या प्रवासाला निघतो. वाटेत जागोजागी असणारे लंगर आणि त्यात जमणारी गर्दी, त्याचबरोबर घाट रस्त्यालगत असणारी नदी पाहत आमचा प्रवास सुरू होता. पुढे रस्ता संपून आलेला एक सुंदर डोंगराच्या कडेने असणारा भला मोठा ब्रिज नजरेस पडला. मगाशी जवळ असणारी नदी आमच्यापासून कधी दूर गेली हे कळलंच नाही. हे सुंदर दृश्य पाहत आमचा प्रवास सुरूच होता. अचानक गाडीला ब्रेक लागला आणि आम्ही खाली उतरून भोवताली असणारं सौंदर्य आमच्या कॅमेऱ्यात टिपलं. भारतीय जवानांची लगबग आणि त्यांना प्रथम मार्ग देण्यासाठी आमची बस कडेला उभी राहिली, कारण त्यांची ती वाहने भली मोठी अवजारे घेऊन जात होती. आपली अद्विका, भाऊ आणि आशिष दादा हे प्रवासाचा आनंद घेण्यासाठी आणि थोडीशी मजा करण्यासाठी कॅबिनमध्ये बसले.
बघता बघता आम्ही काश्मीरमध्ये पोहोचलो सुद्धा। तिथे असणारी वृक्ष, घरे हे पाहिल्यावर आपसुकच आपल्या लक्षात येतं की आपण काश्मीरमध्ये आलो। निसर्गाचं देखणं रूप आज आम्ही आमच्या डोळ्याने पाहत होतो। तुम्ही ते गाणं ऐकलं असेलच, कितनी खूबसूरत ये कश्मीर है। खरोखरच खूप खूबसूरत आहे काश्मीर आणि जणू काही आपल्या पृथ्वीवरचा स्वर्गच आहे असं वाटतं। त्यातच प्रगतिशील मार्गाने झालेले मोठे मोठे रस्ते, थोडंसं पुढे आल्यावरती आमची गाडी थांबवण्यात आली, कारण आमच्या शेजारील रस्त्यावरनं मिलिटरीचा भला मोठा ताफा जात होता, कारण मिलिटरीचा कन्वे तेव्हा चालू होता। सो तो ताफा जेव्हा पास झाला आणि तो पास होऊन थोड्या वेळाने आमच्या गाड्या सोडण्यात आल्या आणि थोडं पुढे आल्यावर लक्षात आलं की आपण जिथे थांबलेलो ती जागा म्हणजे पुलवामाचा अटॅक ज्या ठिकाणी झालेला ती जागा। पुढे प्रवासात काय घडणार होतं हे कोणाचंही ठाऊक नव्हतं। मणीगावजवळ असणाऱ्या शादीपुरा या ठिकाणी काही सिक्युरिटी रिझन आणि नैसर्गिक आपत्तीमुळे आम्हाला मिलिटरी कॅम्पमध्ये थांबवण्यात आलं। या कॅम्पमध्ये राहण्या खाण्यापासून सर्व सुखसोयी मोफत होती। त्यात आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा पुरेशा जागा नव्हत्या आणि आमच्या बरोबर लेडीजही होत्या, त्यामुळे तिथे राहणं शक्य नव्हतं। पण परतही जाता येत नव्हतं आणि थांबताही येत नव्हतं अशी दुविधा आमची झाली होती। पण तेथील जे अधिकारी होते ते खूप मदत करणारे आणि सांभाळणारे होते। आमच्या विनवणीनंतर त्यांनी मिलिटरीचे काही टेंट आम्हाला दिले, त्यात आम्ही राहिलो। आमचंच नाही तर जेवढे भाविक आले होते ती सर्व एक फॅमिली आहे असं समजून ते प्रत्येकाकडे लक्ष ठेवून होते। आम्हाला फक्त एक रात्र तिकडे काढायची होती। नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता आम्हाला बालतालकडे मार्गस्थ करणार होते। तर आता दुसरा दिवस संपत आलेला आहे आणि आम्ही थोडंसं पुढे प्रॉब्लेम आलेला आहे, कारण अमरनाथ यात्रेला आल्यावरती ते काही ना काहीतरी नॅचरल प्रॉब्लेम येतातच आणि त्याच्यामुळेच नॅचरल प्रॉब्लेम एक आल्यामुळे पुढे एक ब्रिज जो आहे तो कोसळला आहे आणि लँडस्लायडिंग झालेला आहे। खूप म्हणजे वातावरण खराब असल्यामुळे आम्हाला इकडे टेंटमध्ये मिलिटरी कॅम्पमध्ये गव्हर्नमेंटनी सोय केलेली आहे श्रद्धाळूंना राहण्यासाठी, तर त्यात आम्ही पण आता इथे थांबलो आहे। सो मणीगावच्या जवळपास आम्ही एक गव्हर्नमेंटचं असं सिक्युरिटीमध्ये फुल मागे बघता एवढी मोठी भिंत आहे आणि ते मागे टेंट वगैरे सगळे आहेत। सो अशा या सिक्युरिटीमध्ये आम्ही थांबलेलो आहे आणि ह्याच्या बाहेर सगळे पूर्ण जी आपले जवान आहेत ते आहेत, परत इकडचे लोकल पोलीस आहेत। असा बराचसा मोठा ताफा इकडे आहे, DCP पासून सगळ्यांपासून मोठे मोठे ऑफिसर्स आहेत इथे आणि या सगळ्यांच्या ऑफिसरांच्या निगराणीखाली आम्ही आता इकडे थांबलेलो आहोत। आणि सो आता सकाळी 6 वाजता आम्हाला सोडणार आहे इथून, तर सकाळी 6 वाजता आम्ही निघू। सो आता आराम करतोय, झोपतोय जरा वेळ, कारण सकाळी परत 6 वाजता निघायचं आहे म्हटल्यावरती 4:30 उठावं लागेल। तर चला आजचा दिवस इथेच थांबवूया आणि उद्या भेटू आपण पुढच्या वाटचालीसाठी। पुढे बालतालला सोनमार्गला जाणार आहोत आम्ही हॉटेलला आणि मग तिथून मग हॉटेलवर बॅगा वगैरे ठेवून आम्ही हेलिकॉप्टरनी पुढच्या प्रवासाला जाणार आहोत। चला आजचा दिवस इथेच थांबूया आणि आजचा दिवस कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। सो तुमच्या कमेंट्स हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि तुमच्यासाठी आणि तुमच्या सर्वांसाठी हे आपल्या भोलेबाबांचं दर्शन मी घेऊन आलेलो आहे या वर्षी प्रथमच आणि जवळजवळ आम्ही या यात्रेसाठी 2012 पासून आम्ही यात्रा करतो आहे। सो यावर्षी असं ठरवलं, मध्ये थोडं लॉकडाऊनमध्ये आमची यात्रा बंद झालेली आणि आता यावर्षी परत चालू केली आम्ही। सो यावर्षी म्हटलं आता जातोच आहे तर आपल्या सर्व व्ह्युअर्सला, सर्व चाहत्यांना भोलेनाथ बाबांचं दर्शन करूया। आम्ही फक्त तुम्हाला गुफेच्या पायापर्यंत घेऊन जाऊ शकतो, तिथे पुढे कॅमेरा वगैरे मोबाईल वगैरे काहीच अलाउड नाही, एक छोटासा पेन पण अलाउड नाही तिथे। सो त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला पुढे नेऊ शकत नाही, तर आपण प्रयत्न करू जेवढं आपल्याला जाता येईल आणि जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करेन। सो चला आजचा दिवस इथेच थांबवूया आणि
परत भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगने. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.